नमस्कार मित्रांनो. अँटी करप्शन कायद्यावरची माहिती देण्यासाठी जी व्हिडिओ सिरीज आम्ही सुरू केलेली आहे त्याच्या मागच्या भागामध्ये मी अँटी करप्शन कायद्याअंतर्गत जी एफ आय आर दाखल होते ती एफ आय आर वाचायची कशी, त्या एफ आय आरचे अँगल्स काय असतात यासाठी त्याचा पहिला भाग जो आहे तो तयार केलेला आहे. त्या भागामध्ये एफ आय आर दाखल होण्यापूर्वी नेमकी काय काय प्रक्रिया झालेली असते आणि ती एफ आय आर कधी दाखल होती ही सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आता पुढच्या या भागामध्ये मी आपल्याला हे सांगणार आहे की अँटी करप्शन कायदा जो सध्या अस्तित्वात आहे त्या कायद्यामध्ये सध्या जनरली 3 कलमांखाली गुन्हा दाखल होत असतो. पहिला असतो सेक्शन 7 खाली, दुसरा आहे 7A खाली आणि तिसरा आहे सेक्शन 12 खाली. आता या सेक्शन 7, 7A आणि 12 हे काय आहेत याबाबतचे मी स्वतंत्र व्हिडिओ यापूर्वी आमच्या चॅनलवर टाकलेले आहेत. आपण जर तिथे गेला ते व्हिडिओ बघितले तर सेक्शन 7, 7A आणि 12 नेमकं काय आहे याची आपल्याला पूर्ण माहिती त्याच्यामध्ये मिळू शकते. मित्रांनो, मी असं ठरवलंय त्याच्यामध्ये की एफ आय आरचे सगळे अँगल हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्या हिशोबाने आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त सेक्शन 7 खाली जी एफ आय आर दाखल होत असती त्या एफ आय आरच्या अनुषंगाने आज आपल्याशी माहिती देणार आहे, चर्चा करणार आहे. मी यापूर्वीच्या मागच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट आपल्याला सांगितलं आहे की अँटी करप्शनची एफ आय आर दाखल होण्यापूर्वी तक्रारदाराने तक्रार दिलेली असती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने तुमच्याकडे लाच मागणीचं व्हेरिफिकेशन झालेलं असतं. त्याचा सापळापूर्व पंचनामा म्हणजेच प्री ट्रॅप पंचनामा झालेला असतो. त्या तक्रारदारांनी त्याच्या अनुषंगिक जे काही कागदपत्र असतात ते ACBला दिलेले असतात. त्यानंतर तुमची सापळापूर्व पंचनाम्यामध्ये प्री ट्रॅपमध्ये जर लाचेची मागणी झालेली असेल तर त्यानंतर तक्रारदार लाचेच्या नोटा हजर करतो. त्याच्यानंतर लाचेच्या नोटा दिल्या जातात, त्याचा पोस्ट ट्रॅप पंचनामा होतो आणि मग ती एफ आय आर होती. हे मी रिपीट याच्यासाठी केलं आहे त्याच्यामध्ये की अँटी करप्शनची फिर्याद दाखल होण्यापूर्वी गुन्ह्याचा 50% तपास हा पूर्ण झालेला असतो, की ज्या बाकीच्या केसेसमध्ये एफ आय आर दाखल होण्यापूर्वी काहीच तपास नसतो. पहिले एफ आय आर होती मग तपास होतो. हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे की अँटी करप्शनच्या एफ आय आरमध्ये आता सेक्शन 7चा आपल्याला आज डिस्कस करायचं आहे. तर सेक्शन 7 जो आहे तो कुठल्याही लोकसेवकाला, जो शासकीय कर्मचारी आहे त्या लोकसेवकाने त्याचं कर्तव्य पार पाडत असताना मनामध्ये विशिष्ट वाईट हेतू ठेवून विथ सम इंटेन्शन असं कायद्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. जर एखाद्या तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली असेल किंवा वैयक्तिक फायद्यासाठी काही गोष्टी केल्या असतील तर स्वाभाविकपणे ती लाच म्हणून गृहीत धरल्या जाते. किंवा एखाद्या तक्रारदाराचं काम झालेलं आहे आणि झालेल्या कामाचा मोबदला म्हणून जरी त्यांनी मागितला असेल तरी त्या कलम 7 खाली तो गुन्हा त्याच्यामध्ये दाखल होत असतो. आता हे सांगण्याचं दुसरं प्रयोजन त्याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळेस एफ आय आर दाखल होण्यापूर्वी प्री ट्रॅप पोस्ट ट्रॅप पंचनामे झालेले असतात आणि पंचनामे झालेले असताना त्या पंचनाम्यासोबत ट्रान्स्क्रिप्ट झालेली असते, व्हॉइस रेकॉर्डिंग झालेलं असतं आणि त्या व्हॉइस रेकॉर्डिंगची जी स्क्रिप्ट असते त्या पोस्ट ट्रॅप पंचनाम्यामध्ये, यशस्वी सापळा पंचनाम्यामध्ये ती स्पष्टपणे लिहिलेली असते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की अँटी करप्शनच्या विभागाचे काही लोक बदमाशगिरी त्याच्यामध्ये करत असतात. ती बदमाशगिरी आपण ओळखायची कशी असते? एफ आय आरमध्ये जी गोष्ट लिहिलेली असते की समजा तक्रारदार आणि पंच क्रमांक 1 तुमच्याकडे लाचेच्या मागणीचे व्हेरिफिकेशनसाठी आलेले आहेत आणि व्हेरिफिकेशन आल्यानंतर जे काही तुमचं त्यावेळेस संबंधित बोलणं जे होत असतं ते बोलणं व्हॉइस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड होत असतं आणि त्या रेकॉर्डरची स्क्रिप्ट जी आहे ती पंचनाम्यामध्ये लिहिलेली असते. ज्या वेळेस ती पंचनाम्यातली स्क्रिप्ट आणि एफ आय आरमध्ये लिहिलेला मजकूर हा जर तुम्ही एकमेकांशी जुळून बघितला तर बऱ्याच वेळेस असं स्पष्टपणे आढळतं की ज्या गोष्टी पंचनाम्यामध्ये लिहिलेल्या आहेत लाच मागणी संदर्भातल्या त्या गोष्टी स्क्रिप्टमध्ये नसतात. ही जगलरी अँटी करप्शनचे लोक फार केसेसमध्ये करत असतात. तपासी अधिकारी कारण कसंही करून त्यांना तुम्हाला ह्या गुन्ह्यामध्ये बसवायचं असतं, गुंतवायचं असतं, हा त्यांचा हेतू त्याच्यामध्ये दिसतो तिथे. तर हे जे आहे जरी त्यांनी वाईट हेतू ठेवला तर आपण त्यांच्यापेक्षा हुशार होऊन कायद्याच्या पद्धतीने आपल्याला लढता आलं पाहिजे आणि ती तुम्ही लढू कधी शकता जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही लढू शकता. तर मग ती जी एफ आय आर आहे ते एफ आय आर तुम्ही 4 ते 5 वेळा नीट वाचा. त्याच वेळेस लाच मागणीचा जो काही पोर्शन एफ आय आरमध्ये दाखवलेला असतो त्या लाच मागणीच्या पोर्शनमध्ये तक्रारदार ज्यावेळेस तुमच्याकडे येत असतो त्यावेळेस त्यांनी तक्रारीत किंवा फिर्यादीत जे नमूद केलेल्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये तर त्या गोष्टी जे काम तुमच्याशी निगडीत त्यांनी दाखवलेलं असतं ते काम करण्याचा तुम्हाला अधिकार होता का? ते काम तुमच्याशी निगडीत होतं का? ते काम वरिष्ठांशी निगडीत होतं का? तुमच्या कनिष्ठाशी निगडीत होतं
किंवा ते काम यापूर्वी झालेलं होतं किंवा ते काम करण्याचा तुमचा काही संबंध नव्हता. जनरली बऱ्याच केसेसमध्ये बिलांचा विषय असतो की शासकीय बिल देण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार असते. त्या जे तक्रारदार असतात ते बदमाश असतात. ते पहिले पैसे ताब्यात घेऊन टाकतात, पैसे पदरात पडतात आणि मग त्यानंतर त्याच लोकसेवकाविरुद्ध अँटी करप्शनकडे तक्रार देतात आणि त्याच्यामध्ये विशिष्ट तक्रारी त्याच्यामध्ये करतात. तर ज्यावेळेस ह्या तक्रारी जरी त्यांनी त्याच्यामध्ये केलेल्या असल्या तरी त्या पंचनाम्यामध्ये त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत का, त्या स्क्रिप्टमध्ये त्या गोष्टी आहेत का, आणि जसं मी आता तुम्हाला सांगितलं की तुमच्याशी निगडीत ते काम होतं का नव्हतं हे तुम्ही नीट बघणं गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे आणि दुर्दैवानं ह्या गोष्टी कुणीच बघत नाही आणि एफ आय आर झाली म्हणून ते पाणी खाऊन बसतात आणि त्या याच्यामध्ये नैराश्यामध्ये डिप्रेशनमध्ये लोक त्याच्यामध्ये जात असतात. मित्रांनो, ही गोष्ट अतिशय वाईट आहे, परंतु याच्यातनं आपल्याला अक्कल हुशारीने आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. माझं तुम्हाला सगळ्यांना एक कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही जो घटनाक्रम घडलेला आहे, तक्रारदार पहिल्यांदा तुमच्याकडे जो आला आणि एफ आय आर दाखल होईपर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्ही स्वतः नीट आठवून स्वहस्ताक्षरात लिहून ठेवा. त्याचं कारण असं आहे की एफ आय आरमध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी ह्या खऱ्या नसतात किंवा एफ आय आरमध्ये लिहिलेल्या गोष्टी जशा घटना घडलेल्या आहेत तशाही नसतात, त्या वेगळ्याच लिहिलेल्या असतात. मग ह्या ज्या गोष्टी ज्या आहे ह्या जर वेगळ्या लिहिलेल्या असतील त्याच्यामध्ये, तर अनेक ऑफिसेसमध्ये CCTV कॅमेरे असतात. तिथे ते CCTV कॅमेरे जर तुम्ही घेतले तर त्यांनी एफ आय आरमध्ये लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पूर्णपणे त्या कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंगच्या अनुषंगाने तुम्ही त्या पूर्णपणे खोट्या आहेत हे दाखवू शकतात. अन्य काही पुरावे त्याच्यामध्ये असतात, त्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळं हा जो प्रकार आहे हा तुम्ही नीट व्यवस्थित बघणं गरजेचं आहे आणि हे तुम्ही शेवटी हा ट्रॅप तुमच्याशी निगडीत झालेला असतो. त्याच्यामुळे याच्यातल्या सगळे बारकावे हे सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती असतात आणि ही माहिती तुम्हाला तुमच्या वकिलांना द्यायची असते. आता वकिलांना ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर माहिती द्याल त्याच वेळेस तुमचे वकील प्रॉपर माहितीच्या आधारे केस चालू शकणार आहे. पण तुमची माहिती जर अर्धवट असेल आणि अँटी करप्शनचे कागदपत्र जर परिपूर्ण असतील तर त्याच्यातनं सुटणं थोडंसं अवघड होत असतं त्या क्षणाला. तर म्हणून ह्या गोष्टी बारकाईने नीट बघणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये. मग आता ह्या सेक्शन 7 मध्ये लोकसेवकाने तक्रारदाराचं काम करण्यासाठी लाचेची मागणी करणं आवश्यक असतं. मग ती लाचेची मागणी खरंच तुम्ही स्वतः केली आहे का, किंवा बऱ्याच केसेसमध्ये लाचेची मागणी इतरांमार्फत होत असते. मग आता स्वतः लाचेची मागणी जर झालेली असेल तर बऱ्याच केसेसमध्ये असं सांगितलं असतं की त्यांनी इशाऱ्याने केलं, त्यांनी खुणवलं, त्यांनी कागदावर लिहिलं, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात. पण परिस्थिती अशी आहे त्याच्यामध्ये की जर ती गोष्ट त्यांना साबित करता आली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर इतरांमार्फत लाचेची मागणी झालेली असेल तर त्या क्षणाला तिचं व्हेरिफिकेशन जे आहे ते इतरांमार्फत तुमच्याशी होणं गरजेचं आहे. जोपर्यंत समजा तुम्ही एखादे अधिकारी आहात आणि तुमच्या एखाद्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी सांगितलं की साहेबांना पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही, ठीक आहे, तो तुमच्या बिहाइंड द बॅक काय बोलला तुम्हाला माहिती नाहीये, परंतु त्या क्षणाला जर तुम्ही त्याच्या बोलण्याला जर दुजोरा दिला तर 100% तुम्ही लाच मागणीच्या कॅपॅसिटीमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये येतात. परंतु त्याच वेळेस जर तुमच्याकडे त्या अनुषंगाने व्हेरिफिकेशन झालेलंच नसेल तर त्या क्षणाला तुम्ही सेक्शन 7 खाली येत नाही. परंतु ही गोष्ट जी आहे ती नीट तुम्ही बघितलं पाहिजे आणि ती गोष्ट नीट व्हेरीफाय केली पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की एकाच केसमध्ये अनेक आरोपी त्याच्यामध्ये केलेले असतात. 2-2, 3-3, 4-4, 5-5 आरोपी त्याच्यामध्ये केलेले असतात. तर त्या एफ आय आरमध्ये नेमका तुम्हाला त्या अँटी करप्शनच्या लोकांनी किंवा तक्रारदाराने नेमका काय रोल दिलेला आहे, जो रोल दिलेला आहे त्या रोलच्या अनुषंगाने तुमच्या विरुद्ध कलम त्यांनी लावलेला आहे का, आणि लावलेल्या कलमाच्या अनुषंगाने तुमच्या विरुद्ध पुरावा आहे का, ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर ते शासकीय कामकाज पूर्ण झालेलं असेल त्याच्यामध्ये तर पूर्ण झालेल्या कामाच्या अनुषंगाने तुम्ही त्याचे डॉक्युमेंट्स गोळा केले पाहिजे. बऱ्याच वेळेस असाही प्रकार त्याच्यामध्ये येत असतो की जो तक्रारदार तक्रार करत असतो त्याचा तक्रारीशी काहीच संबंध नसतो. ज्याची तक्रार आहे, ज्याचं काम आहे त्याची तक्रार नसते आणि ज्याचं तक्रार आहे त्याचं काम नसतं. अशाही केसेस बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये अनुभवते असतात. तर त्या क्षणाला त्या तक्रारदाराची लोकस्टँडी जी आहे ती लोकस्टँडी तुम्हाला ओळखता आली पाहिजे. तुम्ही त्याला ती लोकस्टँडी नव्हती काम करण्यासाठी हे तुम्हाला कोर्टामध्ये व्यवस्थित साबित करता आलं पाहिजे. यासाठी तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंटेशन जे आहे ते व्यवस्थित गोळा केले पाहिजे त्याच्यामध्ये. बऱ्याच केसेसमध्ये तक्रारदाराचं काम जर पूर्ण झालेलं असेल
तर पूर्ण झालेल्या कामाचा मोबदला मिळवण्यासाठी तक्रार दिल्याची बऱ्याच केसेसमध्ये दिसून येत असतं. तर मोबदला मिळवण्यासाठी मग तुमचं आणि त्याचं कम्युनिकेशन काय झालेलं आहे, मग तुम्ही कशाच्या माध्यमातून त्याला काही संपर्क केलेला आहे, किंवा जो झालेला संपर्क आहे तो तुमच्याशी त्या कामाशीच होता हे कशावरनं आहे तिथे. तर ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला नीट बारीक बघायच्या आहे. FIR तुम्हाला खूप व्यवस्थितपणे बघायची आहे तिथे. आणि मी परत एकदा तुम्हाला सांगतोय की ज्या FIR मध्ये तुमच्या विरुद्ध लाच मागणीचा जो पोर्शन त्याच्यामध्ये दिलेला असतो तो लाच मागणीचा पोर्शन हा पोस्ट ट्रॅप पंचनाम्याच्या अनुषंगाने आहे की नाही, त्याच्यातल्या स्क्रिप्टच्या अनुषंगाने आहे की नाही ते बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की अँटी करप्शनच्या केसमध्ये ज्या वेळेस लाचेची स्वीकृती एखाद्या लोकसेवकाकडनं होत असते, तर स्वीकृती झाल्यानंतर जो गुन्हा दाखल होत असतो, ज्यावेळेस तुम्हाला रिमांडला कोर्टामध्ये आणलं जातं त्यावेळेस पोस्ट ट्रॅप पंचनामा म्हणजे यशस्वी सापळा पंचनामा देणं हे अँटी करप्शनवर बंधनकारक आहे. परंतु अँटी करप्शनचे काही प्रामाणिक अधिकारी जे असतात ते कॉपी देतात, बदमाश अधिकारी कॉपी देत नाहीत. काही अधिकारी सही घेऊन टाकतात तुमच्या त्याच्यावर की कॉपी मिळाली म्हणून ते देत नसतात, का की त्यांना त्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन्स करण्याची संधी त्याच्यामध्ये मिळत असते. माझी सगळ्यांना सांगणं आहे की जर तुम्हाला त्यांनी कॉपीज दिल्या नसतील तर तुम्ही त्यांच्याकडे कॉपीज मागा. त्यांनी कॉपी दिल्या नाही तर त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करा. वरिष्ठ कार्यालय म्हणजे डायरेक्ट अँटी करप्शन पोलीस महासंचालक यांच्याशीच संपर्क करा. कारण SP ऑफिसपर्यंत जर तुम्ही संपर्क केला तर ते सगळे एका माळ्याचे मणी असतात, सगळे एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ते तुम्हाला काडीचीही मदत करू शकत नाही. किंवा जर तुमच्याकडे खूप काही चांगले पुरावे असतील तर तुम्ही कोर्टाचा आधार घेऊ शकता, कोर्टामार्फतही ते कागदपत्र तुम्ही मागू शकता. तर अशा पद्धतीने ही जी सेक्शन 7च्या अनुषंगाने जी FIR आहे ही जर तुम्ही नीट बारकाईने वाचली, तुमचा काय संबंध आहे हे जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये, तर निश्चित तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकतात. कारण मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलंय की सगळी केस ही FIR वर अवलंबून असते आणि तपासाच्या कागदपत्रांवर अवलंबून असते. आणि अँटी करप्शनमध्ये FIR ही सगळ्यात शेवटी होती, त्यामुळे ती FIR ही व्यवस्थित असणंच गरजेचं आहे. आता याच्या पुढचे जे भाग आहे त्या भागांमध्ये आपण सेक्शन 7A खालची जी FIR आहे ती कशी असते हे बघणार आहे. त्याच्यानंतर सेक्शन 12 खालची जी FIR आहे ती कशी असते हे बघणार आहे. त्याच्यानंतर सेक्शन 7, 7A आणि 12 यांच्या खालची जी FIR आहे ती कशी असते ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर एका केसमध्ये ज्यावेळेस एकापेक्षा जास्त आरोपी असतात त्यावेळेस त्यांनी FIR कशी वाचायची, कोणाचा रोल काय आहे हे त्यांनी नीट बघायचं. आणि शेवटचा व्हिडिओ मी त्याच्यामध्ये करणार आहे की जी FIR आहे ती डिलेड FIR, जी उशिराने दाखल झालेली जी FIR असते ती कशी संशयास्पद FIR असते आणि त्या FIRचा तुम्हाला कसा बेनिफिट मिळू शकतो हे मी पुढच्या व्हिडिओजमध्ये त्याच्यामध्ये सांगणार आहे. मित्रांनो, आम्ही अतिशय उदात्त हेतूने हे व्हिडिओ सुरू केलेले आहेत की समाजामध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे. कारण अनेक सरकारी कर्मचारी दोष नसताना याच्यामध्ये गोवल्या जातात आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असतं आणि त्यांना कुठेतरी सावरण्यासाठी कायद्याची माहिती द्यावी की त्यांना असेल तर ते सावरू शकतात. म्हणून ह्या उदात्त हेतूने आम्ही हे व्हिडिओ सुरू केलेले आहेत. आपल्याला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. त्याच्यानंतर बेल आयकॉन जी आहे ती प्रेस केली तर आपल्याला येणारे नोटिफिकेशन्स आपल्याला त्याच्यामध्ये मिळतील. त्याचप्रमाणे आपल्या काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेला जो WhatsApp क्रमांक आहे त्यावरही आपण आमच्याशी संपर्क करू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांना नक्की उत्तर देऊ. नमस्कार, धन्यवाद.